यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय। तर 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आज येणार की उद्या येणार, अशा प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्वच लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेले काही दिवस झालं लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये येत आहे की हप्ता आज येणार, हप्ता उद्या येणार। मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही। त्यामुळे आता आमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता नेमका कधी जमा होणार हा प्रश्न आता वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे। आता सुरुवातीला काय सांगण्यामध्ये आलं तर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा होतील। मात्र नोव्हेंबर महिना सुरू होऊन आता बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे आता लाडक्या बहिणींची सरकारवरती देखील तीव्र नाराजी बघायला मिळत आहे। आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याची या ठिकाणी 1,500 रुपये जमा होणार आहेत। आणि त्यातच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुश खबर अशी बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि याच संदर्भातील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या ठिकाणी पाहू शकता, नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि त्यासोबत गॅस सिलेंडरची सबसिडी म्हणजेच की 830 रुपयांचा हप्ता, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये, म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः आता 2,230 रुपयांची रक्कम ही तुमच्या देखील खात्यावरती आता जमा होणार आहे। तर आता नेमका नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभाकरिता काय केले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। जर तुम्ही देखील या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची या ठिकाणी अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी आजची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेले काही दिवस झाला आता लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा आहे। आता सुरुवातीला लाडक्या बहिणींना असं वाटलं होतं की 16वा आणि 17वा हप्ता हा आमच्या बँकेच्या खात्यावरती एकत्र जमा होईल। मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आणि 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नव्हता। त्यानंतर लाडक्या बहिणींना अशी अपेक्षा होती की नोव्हेंबर महिना सुरू झाला की लगेच आमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील। मात्र नोव्हेंबर महिना सुरू होऊन देखील बरेच दिवस या ठिकाणी उलटून गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे आता लाडक्या बहिणींची देखील अशी सरकारकडे मागणी बघायला मिळत आहे की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती 17वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावा। आणि याचबद्दल आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि गॅस सिलेंडरची सबसिडी म्हणजेच की साधारणतः 830 रुपये असे एकूण 2,030 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता या ठिकाणी पाहू शकता, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आतापर्यंत 16 हप्ते या ठिकाणी जमा झाल्यानंतर आता 17व्या हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। राज्यातील अंदाजे साधारणतः 2,47,00,000 या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की 16वा हप्ता जमा झाल्यानंतर आता 17वा हप्ता हा जमा होणार असून राज्यातील साधारणतः
2,47,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डेबिटच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी पाहू शकता शासनाकडून या ठिकाणी थेट बँकेच्या खात्यावरती म्हणजेच की डेबिटच्या द्वारे या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी आता पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास देखील कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहत आहोत। आता सरकारने काय सांगितलं आहे तर बघा, सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना काही कामे करण्याची या ठिकाणी सांगितले आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ही कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा लवकर जमा होणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत होती आणि त्यामध्ये आतापर्यंत साधारणतः 26 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। आता या 26 लाख महिलांना अपात्र काय करण्यामध्ये आले तर याचं कारण म्हणजे या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या। आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यासाठी आणि फक्त गरजू आणि या ठिकाणी ज्या महिला पात्र असतील अशाच महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा व्हावा याकरिता सरकारच्या माध्यमातून योजनेमध्ये काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आता नवीन नियमामध्ये बसतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। आता तुम्ही जर या ठिकाणी नवीन नियमामध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होईल। जर तुम्ही नियमामध्ये बसत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र केले जाईल, या ठिकाणी हप्त्यापासून वंचित केले जाईल। आता सरकारने या ठिकाणी कोणते काम करायला सांगितले आहे तर बघा, या ठिकाणी आता हप्ता मिळवण्याकरिता 2 या ठिकाणी महत्त्वाचे कामे तुम्हाला करावे लागणार आहेत। जर तुमच्या खात्यावरती 16 हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही देखील 17व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 2 कामे या ठिकाणी करावी लागणार आहेत। आता ही जर 2 कामे केली की तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता मिळण्यास खूप उशीर देखील लागू शकतो किंवा हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता। आता यामधील पहिलं जे महत्त्वाचं काम आहे या ठिकाणी पाहू शकता, आधार कार्ड लिंक करणे। आधार कार्ड हे मोबाईल नंबर आणि बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा केले जातील। आता हे काम तुम्ही कसं करणार तर तुम्हाला काय करावं लागणार तर बघा, तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्ही खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचे आहे। हे झालं आता पहिलं महत्त्वाचं काम। आणि त्यानंतर आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते आता बऱ्यापैकी सर्वच म्हणजेच की लाडक्या बहिणींना माहीत असेल आणि ते महत्त्वाचं काम कोणतं आहे तर ई-KYC करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे। सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींनी ई-KYC करावी। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की ई-KYC का करावी तर याचं उत्तर देखील सरकारने दिलं असून फक्त या ठिकाणी गरजू लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला पाहिजे आणि बोगस लाभार्थी या योजनेमधून वगळण्यामध्ये आले पाहिजे। अशा काही कारणास्तव आता सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत आणि या नवीन नियमामुळे फक्त आता या ठिकाणी गरजू महिलांच्याच खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि बोगस लाभार्थी महिलांना आता आळा बसणार आहे। अशा काही कारणांमुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारने असं स्पष्टपणे देखील सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या देखील खात्यावरती 17वा हप्ता जमा व्हावा, 18वा हप्ता जमा व्हावा आणि इथून पुढचे सर्वच हप्ते आमच्या खात्यावरती जमा व्हावे तर त्याकरिता तुम्हाला ई-KYC करावीच लागणार आहे। जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर तात्काळ ई-KYC करा आणि तुम्ही जर ई-KYC केली तर जलद गतीने तुमच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल। अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता या ठिकाणी पाहू शकता
लाडक्या भगिनींची मोठी चिंता अखेर दूर. 1,500 रुपयांच्या रकमेबाबत देखील सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. आता हे 1,500 रुपये कशाचे, तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील. आणि त्याचबरोबर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल ते देखील तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले असतील तर अशा सर्वच लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. लक्षपूर्वक पाहत चला. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, लाडक्या भगिनींची मोठी चिंता अखेर दूर. 1,500 रुपयांच्या रकमेबाबत देखील सरकारचा महत्त्वाचा निर्णय. आता या ठिकाणी पाहू शकता, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक बळ मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी जमा केली जात आहे. यामुळे अनेक महिलांनी घरगुती खर्च आणि स्वतःच्या गरजांसाठी या ठिकाणी म्हणजेच की महिलांना मोठा आधार या ठिकाणी मिळत आहे. सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. यासाठी विशेष संकेतस्थळ देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यामध्ये आले असून सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे. मात्र या ठिकाणी आता बऱ्याच महिलांना ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणींना या ठिकाणी सामोरे जावं लागत आहे. आणि ही जी समस्या आहे म्हणजेच की आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आम्ही ई-केवायसी करताना ई-केवायसी होत नाही, म्हणजेच की ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे. आणि ही जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता प्रयत्न सुरू असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली नसेल तर अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. ई-केवायसी बद्दल सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये येत असून आता लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता या ठिकाणी पाहू शकता, महत्त्वाचे म्हणजे राज्यभरातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दर महिन्याला या ठिकाणी मिळणारी रक्कम ही लाडक्या बहिणींना मोठा आधार आपल्याला बघायला मिळत आहे. सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. मात्र लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. लाडकी बहीण योजनेकरिता सरकारने या ठिकाणी ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती अनिवार्य केली असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी होती. आता नेमका या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण बघणार आहोत. मात्र या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याबद्दलची एक छोटीशी अपडेट आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी मिळणार ते देखील आपण बघणारच आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे. गॅस सिलेंडर योजनेचे अनुदान या ठिकाणी जमा होणार आहे. ज्या भगिनींना यापूर्वी गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते त्यांना देखील आता पैसे मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेमध्ये पात्र असाल, म्हणजेच की या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटप होत आहे. तुम्ही जर या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आता योजनेबद्दल या ठिकाणी थोडी माहिती जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येत असतो. वर्षाकाठी 3 हप्ते, प्रति हप्ता 830 रुपये, म्हणजेच की साधारणतः वर्षाचे 2,490 रुपये अशी रक्कम ही पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे. आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की आम्ही तर या योजनेमध्ये पात्र आहेत, मग आम्ही या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, तर याचं उत्तर देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता काय करायचे आहे तर बघा, यासाठी आवश्यक म्हणजेच की काय आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ई-केवायसी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे.
आहे आणि या ठिकाणी तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती एक गॅस सिलेंडर असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता ही म्हणजेच की हे जर असेल तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे। आता अर्ज कुठे करावा, तर तुम्ही या ठिकाणी CSC सेंटरमध्ये जाऊन अर्ज करू शकता, आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी गॅस एजन्सीमध्ये जाऊन संपर्क साधू शकता, तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी देखील त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता। तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पात्र केले जाईल आणि तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र झाला तर त्या ठिकाणी तुमच्या खात्यावरती नंतर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल। वर्षातून या ठिकाणी 3 वेळेस हप्ता देण्यामध्ये येत असतो। प्रति हप्ता 830 म्हणजेच की वर्षाकाठी साधारणतः 2490 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जात असते। अशा पद्धतीने ज्या महिला या ठिकाणी म्हणजेच की ज्या महिलांना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नसेल तर अशा देखील महिला योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करून लाभ हा मिळू शकतात। अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची या ठिकाणी अपडेट समोर आली होती। त्यानंतर आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर याचं उत्तर देखील या ठिकाणी समोर आलं आहे। आता बघा, सध्या तरी लाडक्या बहिणींना KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असून आतापर्यंत साधारणतः 1 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केले असून उर्वरित महिलांचे देखील KYC साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये पूर्ण होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। आणि ज्या महिला KYC करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी सरकार जमा करणार आहे। त्यामुळे आता साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींची KYC होईल आणि KYC झाल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। एकंदरीत जर बघायला गेला तर याच नोव्हेंबर महिन्यामध्ये 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार असल्यामुळे येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्ही KYC केली नसेल तर तात्काळ KYC करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।